सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात मनपाच्या विविध समस्यांबाबत राष्ट्रवादीचं ढोल बजाव आंदोलन बघायला मिळालंय। महानगरपालिकेच्या विविध समस्यांसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रतिकात्मक यमराजासह ढोल बजाव आंदोलन केलंय। वास्तविक राज्याच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला आंदोलन करण्याची वेळ का आली अशी चर्चा धुळ्यात रंगली आहे। मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलन केले आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। धुळेकर नागरिकांवर अवाच्य सभा लादलेली घरपट्टी, पावसाळ्यात अर्धवट नाल्यांची झालेली साफसफाई, शहरातील अनेक भागात अस्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था यांसह विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाने शहरातल्या महाराणा प्रताप चौक ते महानगरपालिकेपर्यंत प्रतिकात्मक यमराजाला सोबत घेत ढोल बजाव आंदोलन केलंय। या अनोख्या आंदोलनामुळे शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते। ज्यावेळी मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आलं, राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी मनपा प्रशासनाने विरोधकांची हात मिळवणी केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला। मात्र सत्ताधाऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्याने धुळेकर नागरिकांमध्ये या आंदोलनाविषयी चांगलीच चर्चा रंगली होती। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे धुळे शहराचे प्रशासनाचे पूर्णपणे झोपेत आहे, याला उठवण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। धुळे शहरामध्ये अवस्थ घरवाढीपट्टी प्रशासनाने केलेली आहे। त्यासोबत शहरामध्ये दूषित पाणी येते, घाण कचऱ्याने शहर साठलेलं आहे, नागरिक त्रस्त आहेत, कर वसुली मोठ्या प्रमाणात आहे। प्रशासन फक्त ठेकेदारांचं बिलं काढण्यात मजबूर आहे। प्रशासकीय अधिकारी आयुक्त शहरामध्ये फेरफटकासुद्धा मारत नाही। नगरपालिकेत महापौर नाही, नगरसेवक नाही, शासन नाही प्रशासन आहे। प्रशासनाचं काम केलं पाहिजे असा दृष्टिकोनातून मी या ठिकाणी जाणवायला आलेलो आहे। शासनाने भरपूर पैसे प्रशासनाला पाठवले, तो प्रशासनाने शासनाला बदनाम करण्यासाठी आवर्जून विरोधी पक्षाची हात मिळवणी करून या ठिकाणी काम केलेलं नाही आहे। मगाशी आमच्या एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की 2015ला राष्ट्रवादीच्या कैलास चौधरीचा काळात हा ठराव केला गेला। मित्रांनो, 2015ला जरी ठराव केला असेल त्याची अंमलबजावणी 2024ला झालेली आहे। 2015चा ठराव 2024 पर्यंत पालिकेने का दाबून ठेवला? जर लोकांचा उठणार नाही तर आम्ही पालिका नागरिकांना न्याय मिळवून देऊ। घरपट्टी जागर जनस्थान करिता रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।